नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवउद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मला अशा नेहमी कमेंट येत असतात की व्यवसायाबद्दल व्हिडिओ बनवा, त्यामुळे मी याच व्यवसायावर एक व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, अनेक असे नवतरुण असतात की ते शिक्षणाच्या पाठीमागे पळतात आणि कुठंतरी एक त्यांना गव्हर्मेंट जॉब असो किंवा एक सरकारी खाजगी नोकरी असो, नोकरीपासून त्यांना वंचित राहावं लागतं. अशा वेळेत कोणता व्यवसाय करावा अशा अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मित्रांनो पडत असतात. मग कसा व्यवसाय चालू करावा? पण मित्रांनो, त्यांनी अगदी कमी आणि छोट्या भागभांडवलामधून त्यांनी एक व्यवसाय चालू केलेला आहे आणि पूर्ण संभाजीनगर शहरामध्ये त्यांचं एक नाव प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे एक गर्दी असते आणि एक चांगला व्यवसाय त्यांनी सेटअप बसवलेला आहे. तर या व्यवसायाबद्दल आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. मी दत्तात्रय अंकुशरावजी घरे पाटील, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2004 पासून वास्तव्यात आलो. छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असताना नोकरीच्या शोधामध्ये काही दिवस वन भटकलो, परंतु MIDCमध्ये मंदी असल्यामुळे हाताला काम मिळालं नाही. त्यामुळं मी अशी मनामध्ये संकल्पना केली की नोकरी केल्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय केलेला कधीही उत्तम. त्याच दृष्टिकोनातून मला एक धंदा सुचला आणि एक व्यवसाय निवडला. त्या व्यवसायाचं नाव आहे खमंग ढोकळा. आपण बघू शकता, हा खमंग ढोकळा पूर्वी स्वीट मार्टमध्ये मिळायचा, मोठमोठ्या हॉटेलमध्ये मिळायचा, परंतु आपण महाराष्ट्रामध्ये राहत असताना UP बिहारवरून लोक येतात, पाणीपुरीचा व्यवसाय करतात. आपण पाणीपुरी खातो, पण आपण पाणीपुरी विकण्याचं कधीही स्वप्न बघितलं नाही. परंतु जे बांधव UP बिहारमधून येऊन, राजस्थानमधून येऊन आपण बघतो रोडच्या कडेला फालुद्याचे स्टॉल लावतात, गाड्यामध्ये रिक्षामध्ये फालुदा विकतात, बदाम शेक विकतात. ते लोक कधीही लाजत नाहीत. ते असा विचार करत नाही की दुकानच पाहिजे, ते असा कधी विचार करत नाही भांडवलच लागतं, धंदा होईल का. आपला मराठा माणूस ज्यावेळेस एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्या डोक्यामध्ये हजारो निगेटिव्ह पॉईंट असतात. का मी जर धंदा चालू केला, हा व्यवसाय चालेल का, यात मला नफा उरेल का, लोक घेतील का, मला परवडेल का, असे अनेक निगेटिव्ह पॉईंट मनामध्ये सेट करून कुठंतरी कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या बोलण्यावरून, कोणाच्या पाहण्यावरून कुठला तरी एखादा व्यवसाय चालू करतो आणि त्या व्यवसायाचं गांभीर्य, त्या व्यवसायाची माहिती येतोमोत माहिती नसल्यामुळं तो धोक्यात येतो आणि नंतर कालांतराने तो निगेटिव्ह मेसेज लोकांमध्ये देतो की व्यवसायात काही उरत नाही, व्यवसाय घाट्यात येतो. व्यवसायात काही उरत नाही, व्यवसाय घाट्यात येतो, असे अनेक निगेटिव्ह पॉईंट घेऊन तो व्यवसायातून बाद होतो. परंतु महाराष्ट्र एक असं राज्य आहे, हे स्वर्गापेक्षाही सुंदर आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये बहुतांशी जे कुठल्याही जातीपातीला न बोलता सर्वच जे बिझनेसमध्ये येऊ इच्छितात त्यांच्या डोक्यामध्ये एक सेट झालेला आहे, नोकरी करायची. आपण व्यवसाय करत असताना सर्वप्रथम व्यवसाय उत्तम प्रकारे शिकून घेणे, व्यवसायामधले खाचखळगे समजून घेणे आणि नंतरच शिकल्याच्या नंतर व्यवसाय करणे हे कधीही योग्य असतं. परंतु आपण कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या बोलण्यावरून व्यवसाय शिकत नाही आणि आपण व्यवसाय चालू करतो. म्हणून मित्रांनो, व्यवसाय हा धोक्यात येतो. कुठलाही व्यवसाय हा घाट्याचा नसतो.
₹1 10 रुपये बनवून देणारा व्यवसाय हा स्वतःसाठी कधीही वरदान असतो. परंतु आपण जर तो व्यवसाय शिकलो नाही, बघा राजस्थानमधून लोक येतात, इथं फरशीचं काम करतात, ते 3-3, 4-4 वर्ष व्यवसाय शिकतात आणि नंतरच व्यवसायामध्ये मालक होतात आणि ते करोडो रुपये कमवतात. ते असं कधीच विचारत नाहीत गावाहून आल्याच्या नंतर मला काय पगार देतात, मला परवडन का नाही. मित्रांनो, ते फक्त खाण्यापिण्यावरती काम शिकतात. 2-2, 3-3 वर्ष मजुरी करतात आणि 3 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस 100% काम शिकतात त्यावेळेस ते मोठे कॉन्ट्रॅक्टर म्हणून नावावर रुपाला येतात. कुठलाही राजस्थानी असेल, मारवाडी असेल, गुजराती असेल, आपण जे पाहतो त्यांनी जे यश मिळवलेलं असतं त्याच्या पाठीमागचा एक मोठा संघर्ष असतो. तोच संघर्ष मनाशी बाळगून मी घारे सरकार खमंग ढोकळा या नावानं शहरामध्ये एक बिझनेस प्रस्थापित केला. एवढेशे रोपं लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताची भरू कळी अशी आला. राजा हो, या छोट्याशा धंद्याची सुरुवात मी 2004 साली या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हातगाडीवर केली होती. परंतु पाहता पाहता माझ्याकडे 16 मुलं कामाला होती. 16 मुलांना मी रोजगार दिला. 16 मुलांच्या माध्यमातून माझं इथं घर झालं. 2 मुलाचं शिक्षण झालं. माझा मोठा मुलगा ग्राफिक डिझायनर म्हणून या छत्रपती संभाजीनगरमध्ये नावलौकिक आहे. आज तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेबांचं सोशल मीडियाचं काम पाहतो. दुसरा मुलगा अनिरुद्ध घारे हा सोशल मीडियाचे क्लास शिकण्यासाठी पुणे शहरामध्ये आहे आणि तो शिकत असताना नोकरीही करतो. आज त्याला 28,000 रुपये महिना पगारही आहे. या माझ्या धंद्यामध्ये मी दोन्ही मुलांकडून ढोकळा विकून घेतला. त्यांना ढोकळा बनायचं शिकवलं. तुम्ही जर म्हणता उद्योजक बना, मग तुमची लेकरं, तुमचे मुलं नोकरी का करतात? राजा हो, कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणताही बिझनेस, कोणतीही नोकरी कमी छोटा नसतं. परंतु ज्यामध्ये ज्यांना आवड असेल, ज्या गोष्टीमध्ये जी आवड असेल ती गोष्ट 100% करायलाच हवी. माझ्या मोठ्या मुलाला ग्राफिक डिझाईनची खूप आवड होती आणि फोटो काढणे, शूट करणे हे त्याची आवड होती, त्याचा छंद होता. त्यांनी मला सांगितलं, पप्पा मला हे करायचं. म्हटलं काही हरकत नाही. परंतु 4 वर्ष माझ्या मुलांनी आज गाडा ढकलला आणि 2,000 रुपये रोज कमावला. 2,000 रुपये रोज या शहरामध्ये कमवणं एवढं सोपं नाही मित्रांनो. आपण पाहता हा ढोकळा आहे. हा ढोकळा 30 किलो बनवून आणला होता. त्यापैकी आता आपण 10 ते 12 किलो ढोकळा विकलेला आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आपला पूर्ण ढोकळा विकतो. आपण हेच माझ्या काही मित्र कंपनीला, काही सोयऱ्याला, ज्यांना व्यवसाय चालू करून दिला ते आज आनंदात जीवन जगतात. म्हणून जे माझा व्हिडिओ पाहतील, जे शेतकरी बांधव असतील, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, गावाकडे शेतीचे कामं संपलेली आहेत, जर 2-3 जण मिळून आले शहरामध्ये, त्यांनी जर हा व्यवसाय चालू केला, हजारो रुपये रोज कमवू शकता. नंतर तुमच्या शेतीच्या कामाला तुम्ही परत जाऊ शकता. असं काही नसतं, हे आपल्या मनावर असतं. परंतु ज्यांची इच्छा असेल त्यांना मी 100% मदत करीन. माझं नाव दत्तात्रय अंकुशरावजी घारे पाटील. माझा मोबाईल नंबर 8806-242519. मी जय भवानीनगर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ छत्रपती संभाजीनगर गली नंबर 15मध्ये राहतो. ज्यांना कुणाला व्यवसाय करायचा असेल, तुम्ही डोक्यातून एक विषय काढून टाका, व्यवसाय करायला पैसा लागतो. नाही, फक्त व्यवसाय करायला लागते जिद्द. तुम्ही जर म्हटले माझ्याकडे 5,000 रुपये आहेत, तुम्ही 5,000 घेऊन या, मी तुम्हाला 5,000मध्येच 1,000 रुपये रोज कमवायची एक संधी देईल आणि तुम्हाला एक आयडिया देईल. एक मिनिट. बरं, तुम्हाला या आयडियाची कल्पना म्हणजे कशी सुचली? कारण कोणी बी आपला नवतरुण जर असेल, उद्योगात सुरुवातीला उतरत नाही, नोकरीच्या पाठीमागे जोडतो, नोकरीत कमीत कमी 35 वर्ष त्यांचं आयुष्य निघून जातं आणि मग पुढं नैराश्याचे येतात आणि मग धंद्याच्या पाठीमागे लागतात. तुम्ही नोकरीच्या पाठीमागं न लागतं डायरेक्ट धंद्यात उतरले, म्हणजे कसं, तुम्हाला कल्पना कशी सुचली याबद्दल? एकदम धंद्यात उतरलेलो नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, 1995 साली माझी 10वी झाली. मी 10वीला फेल झालो. कामाच्या शोधामध्ये मुंबईला गेलो. मुंबईत गेलो असता आम्हाला खमण ढोकळा खायची तिथं आवड निर्माण झाली, खमण ढोकळा खायचा. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये 2004 साली आलो
बघितलं पाणीपुरीचे भरपूर स्टॉल होते, खमण ढोकळा रोडवर मिळत नव्हता. मग विचार केला खमण ढोकळा जर आपण विकला आणि त्यात जर काही क्रांती केली तर नक्कीच पाणीपुरीसारखं आपल्यालाही यश येईल. आम्हाला खूप अडचणी आल्या, अडचणीला सामोरे गेलो, परंतु आज 100% मला यश लाभलं. बघू शकतो आपण, हा 1200-1300 रुपयामध्ये माल तयार होतो. 30 किलो माल बनवायचा असेल तर आपल्याला ते साधारणतः 1300, 1400, 1500 रुपये खर्च येतो. मग कमी अधिक असतं, महागाई वाढते, कधी कमी होते, कमी अधिक असतं. परंतु 1200 रुपयाचा आपण जर माल बनवला, 1500 रुपयाचा माल बनवला, याचे 3,500 ते 4,000 रुपये संध्याकाळी बनतात. आणि अवघ्या 4-5 तासामध्ये ते खेळ आहे. मी आता 7:30ला निघलेलो आहे घरून, 7-7:30ला निघतो आम्ही, 10-11 वाजेपर्यंत माल संपून जातो. असं ते कुठलंही टेन्शन नसतं. बरं, आता सध्याच्या काळात बरेचसे असे बेकारी वाढले, सुशिक्षित बेकारी, की नोकरी मागे धावतात आणि त्यानंतर लोक व्यवसायाकडे उतरतात. तर जे काही सुशिक्षित बेकार आज रोजी आपण बघतो रस्त्याने हिंडतात, कुठंतरी कंपनीच्या गेटवर हिंडत असतात, त्यांना तुम्ही काय सांगता असा मोलाचा सल्ला? सर्वांना अजून विनंती आहे, नैराश्यात कोणीही जायचं नाही. मी एक शेतकरी आहे. यावरची अतिवृष्टीमध्ये माझ्या शेतातील पीक तर वाहून गेलंच, पण गुडघ्या इतकी माती पण वाहून गेली. परंतु मला 1% त्याचं दुःख झालं नाही, कारण माझ्या पाठीशी माझा उद्योग आहे. हा माझा स्वतःचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून मला 2-3 हजार रुपये रोज मिळतात. राजा हो, ज्यावेळेस माझ्याकडे 16 मुलं कामाला तेव्हा ते 12 ते 13 हजार रुपये रोज कमवायचे. परंतु कुठलीही एक वेळ असते, काळ असते, काम करण्याची उमेद असते. आज त्यावेळेस माझ्या हाताखाली माझे 2 मुलं होते. या माझ्या बिझनेसला माझी धर्मपत्नी सौ प्रतिभा दत्तात्रय घारे हिचा मोलाचं सहकार्य आहे. आज मी जो व्यवसाय चालू केलेला आहे, या व्यवसायाला माझ्या पत्नीचं 100% मला साथ लाभलेली आहे. म्हणूनच मी या व्यवसायामध्ये सक्सेस झालो. या खूप काम असतं, भांडे घासणं, ढोकळा बनवणं, कोथिंबीर कापून देणं, पालक पुदिना, मिरच्या तळणं, मिरच्या निसणं, किचकट कामं असतात. परंतु कुठल्याही MIDCमध्ये गेल्यावर आपल्याला कोणी खुर्चीवर बसून काम देणार नाही. तिथंही काम करावं लागतं, स्वतःच्या बिझनेसमध्येही काम करावं लागतं. आज जर आपण स्वतःचं काम केलं तर स्वतःसाठी आपण 2 रुपये जास्त कमवतो. बघू शकता, एवढ्याशा छोट्याशा धंद्यामध्ये मला 3 ते 3,500 रुपये रोज मिळतो. तुम्हाला परत एक विचारायचं होतं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर तुम्ही मला प्रत्येक ठिकाणी भजन असो, कीर्तन असो, कुठंतरी सप्ताह कमिटीमध्ये तुम्ही नेहमी दिसता असाल, किंवा जारंगे पाटील यांचं आंदोलन असो, मराठी क्रांती मोर्चाचं एक पहिले म्हणजे मोर्चे निघायचे, त्यामध्ये तुम्ही मोठ्या हिरारीने सहभाग घेता. म्हणजे एवढं करून तुम्ही कसं या व्यवसायात म्हणजे सांभाळता कसं आहे? आता आम्ही 10वी नापास. आम्ही जर एखाद्या कंपनीत कामाला गेलो तर आम्हाला 500 ते 600 रुपयाच्या पुढं कोणी गिनणार नाही किंवा रोजंदारी देणार नाही. परंतु या व्यवसायामध्ये जर काम करत असताना 3,000-3,500, 4,000, कधी मला 5,000 रुपये रोज मिळतो. आज मी एक ऑर्डर केलेली, त्याला 15 किलो माल बनवून दिला, उरलेला मी 30 किलो माल विकायला आणला. या 45 किलो मालामध्ये मला 4,500 ते 5,000 रुपये मिळतात. मग मला सांगा, 10 दिवस जर काम केलं आपण तर आपल्याला रोज तर आपल्याला एवढे पैसे मिळणार नाही, परंतु हक्काचे माझे 3,000 ते 3,500 रुपये रोज हक्काचे असतात. मग आपण 20 दिवस काम केलं, 60-65 हजार रुपये कमवायचे, 10 दिवस आपण सुट्टी मारायची. ज्यावेळेस आपलं आंदोलन असेल, मी झुंजार छावा संघटनेमध्ये काम करतो. आदरणीय आमचे कैलासवासी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या माध्यमातून यांच्या सहवासामध्ये आम्हाला छावा संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. कालांतराने त्यांचे निधन झालं आणि परमेश्वर त्यांना चांगल्या ठिकाणी जागा देव, त्यांच्या आत्म्यात शांती लागो. आज त्यांच्यामुळंच आम्ही शहरामध्ये वाघासारखं जीवन जगण्याचं शिकलो. त्यांनी आम्हाला जे धडे दिले त्यांच्याच बोलावरती आज आम्ही पावलावर पाऊल ठेवून आदरणीय अण्णासाहेब जावळे पाटील तसेच आमचे झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील ढवळे पाटील, निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील यांच्या माध्यमातून हे अण्णासाहेब गेल्याच्यानंतर गटतट पडले, ज्यांनी आपापले संघटना निर्माण केल्या. ते एक आमचाही तसाच जे गट पडला, त्या गटाचं नाव आलं झुंजार छावा संघटना. त्या संघटनेच्या माध्यमात काम करत असताना मला मराठवाडा कार्याध्यक्ष या पदावरती काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. कालांतराने मराठा आरक्षणाची लाट आली. या लाटेमध्ये कित्येक आंदोलनं झाले, रस्ता रोको झाला, मराठा मुक मोर्चा निघले. अशा प्रत्येक आंदोलनामध्ये जसा वेळ मिळेल तसं आपण आपला व्यवसाय सांभाळून, आपलं घर सांभाळून, आपला व्यवसाय सांभाळून मिळेल त्या वेळेमध्येच समाजकार्य करायचं. आपला व्यवसाय सोडून आम्ही कधीही कोणतंही समाजकार्य केलेले नाही. परंतु जर आपल्याला 60-70 हजार रुपये जर 10-20 दिवसामध्ये मिळत असतील आणि उरलेला वेळ जर समाजात जात असेल, नाव होत असेल,
तर करण्यास काही अडचण नाही. म्हणून एक आवड होती समाजकार्याची, म्हणून हे आतापर्यंत साध्य झालं. म्हणजे महिन्याला जवळपास तुम्ही 60-70 हजार रुपये महिना तुम्ही सहज या 70,000 80,000 कधी 1 लाख रुपये समाजसेवेचं काम करून सुद्धा तुम्ही एक 60-70 हजार रुपये महिन्याला तुम्ही असं करू शकता. कुठल्याही म्हणजे नोकरीपेक्षा मला वाटतं की काय निश्चितच आहे. बघा मित्रांनो, आपण आज बरेच असं वागतो की आपल्याला नोकरी मिळत नाही, काही नाही, मग कुठंतरी नैराश्यात जातो, कुठंतरी घरातच बसतो. पण एक या छोट्याशा खेडेगावातून येऊन या शहरामध्ये येऊन औरंगाबादच्या ठिकाणी एवढं मोठा धंदा सेटल करणं म्हणजे काही हे नाही. आणि व्यवसायातून कमीत कमी ते महिन्याला 1 लाख रुपये महिना कमवतात. आणि मित्रांनो, काही नाही, फक्त दिवसाचे 4 तास ते या ठिकाणी त्यांच्या व्यवसायासाठी देतात आणि उरलेले दिवस ते समाजकार्यासाठी नेहमी बघतो मी. त्यांना कुठले आंदोलन असो, मराठी क्रांतीमध्ये असो, कुठं सप्ताह असेल, त्या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी ते नेहमी धडपडत असतात. त्यांनी आपल्याला आज योग्य असा सुजत बेकारांसाठी योग्य असा सल्ला दिलेला आहे. तर मला वाटतं हा एक उत्साहवर्धक व्हिडिओ बघून निश्चितच सुशिक्षित बेकारांना, जे कोणी धंद्याच्या व्यवसायामध्ये उतरू इच्छितात, त्यांच्यासाठी याचा फायदा होईलच. तर धन्यवाद सर, तुम्ही एक अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद.